नमस्कार मंडळी. कधी तुमच्या आयुष्यात असा प्रसंग आला आहे का जेव्हा तुम्हाला असं वाटलं असेल की आता सगळे रस्ते बंद झाले आहेत? जेव्हा रात्री बेडवर पडल्या पडल्या छताकडे बघताना डोळ्यातून पटकन अश्रू येतात आणि मनात एक प्रश्न येतो, माझ्यासोबत असं का होतंय? नोकरी जाणं, व्यवसायात मोठं नुकसान होणं, एखाद्या जवळच्या माणसाने विश्वासघात करणं, प्रेमभंग होणं किंवा एखाद्या अत्यंत प्रिय व्यक्तीला कायमचं गमावणं. कठीण काळ जेव्हा येतो ना तेव्हा तो सांगून येत नाही. तो अचानक वादळासारखा येतो आणि आपल्या हसत्या खेळत्या आयुष्याची घडी विस्कटून टाकतो. अशा वेळी आजूबाजूचे लोक सहज सांगून जातात, अरे धीर धर, सगळं ठीक होईल. पण ज्याच्यावर ती वेळ आली आहे त्यालाच माहिती असतं की त्या परिस्थितीतून जाणं म्हणजे काय असतं. मन आतून पूर्णपणे खचून जातं, आत्मविश्वास शून्यावर येतो आणि जगण्याची इच्छा संपून जाते. पण मंडळी, आज शांत डोक्याने एक विचार करा. आज तुम्ही जे काही आहात ते तुमच्या सुखाच्या दिवसामुळे नाही, तर तुम्ही भूतकाळात ज्या कठीण परिस्थितीचा सामना केलात तिच्यामुळे आहात. कठीण काळ हा तुम्हाला उद्ध्वस्त करायला येत नाही, तर तुमचा आत दडलेला मानसिक ताकद तुम्हाला दाखवून देण्यासाठी येत असतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी कोणतेही मोठे तत्त्वज्ञान सांगणार नाही. आज आपण खूप शांतपणे अगदी मनापासून अशा 6 प्रॅक्टिकल गोष्टीबद्दल बोलणार आहोत, ज्या तुम्हाला आयुष्यातील सर्वात वाईट आणि कठीण काळात स्वतःला सांभाळायला आणि पुन्हा उभं राहायला मदत करतील. हा व्हिडिओ कदाचित आज खचलेल्या एखाद्या मनाला नवजीवन देईल, म्हणून खूप शांत चित्तेने शेवटपर्यंत ऐका. मानसिक ताकद वाढवणारे 6 जीवनातले नियम. नंबर 1, परिस्थितीचा स्वीकार करा, पळ काढू नका. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, स्वीकार करायला शिका. जेव्हा आपल्यावर कठीण काळ येतो तेव्हा आपलं मन पहिली चूक काय करतं, ते परिस्थिती नाकारण्याचा प्रयत्न करतो. आपण देवाशी भांडतो, नशिबाला दोष देतो, हे माझ्यासोबतच का झालं, असं व्हायला नको होतं. लक्षात ठेवा, तुम्ही जितका जास्त परिस्थितीचा प्रतिकार कराल तितका जास्त तुम्हाला त्रास होईल. जे झालं आहे ते तुम्ही भूतकाळात जाऊन बदलू शकत नाही. नुकसान झालंय स्वीकार करा, नातं तुटलंय स्वीकार करा, अपयश आलंय मान्य करा. जेव्हा तुम्ही परिस्थितीचा स्वीकार करता तेव्हा तुमचं मन शांत होतं आणि शांत मनच संकटातून बाहेर पडायचा रस्ता शोधू शकतं. जोपर्यंत तुम्ही आजची परिस्थिती स्वीकारत नाही तोपर्यंत तुम्ही उद्याची नवी सुरुवात करू शकत नाही. भावना दाबून ठेवू नका. रडावंसं वाटलं तर रडून घ्या. आपल्या समाजात एक खूप चुकीची गोष्ट शिकवली जाते, पुरुष रडत नाहीत किंवा मनाने खचू नका. खंबीर राहा. मंडळी, मानसिकदृष्ट्या मजबूत असण्याचा अर्थ असा कधीच नसतो की तुम्हाला दुःख होत नाही किंवा तुम्हाला वेदना होत नाहीत. तुम्ही दगड नाही आहात, तुम्ही माणूस आहात. जर आतून खूप त्रास होत असेल, तर मन भरून आलं असेल तर एकटं बसा आणि मन मोकळं करून रडून घ्या. रडणं हे कमकुवतपणाचं लक्षण नाही, तर ते मनाचा भार हलकं करण्याचं एक माध्यम आहे. भावना आतल्या आत दाबून ठेवल्या तर मन जास्त आजारी पडतं. एखादा रडून मन मोकळं झालं की डोक्यात साचलेल्या विचाराचं धुकं साफ होतं आणि पुढचा रस्ता स्पष्ट दिसू लागतो. हे दिवसही निघून जातील. हा निसर्गाच्या नियमावर विश्वास ठेवा. निसर्गाचा एक साधा नियम आहे, रात्री कितीही गडद आणि भयानक असली तरी सकाळ सूर्य उगवणारच असतो. उन्हाळा कितीही कडक असला तरी पावसाळा येतोच. निसर्गात कोणतीच गोष्ट कायमस्वरूपी नाही. मग तुमचे दुःखाचे दिवस तरी कायमचे कसे राहू शकतात? जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आता आयुष्यभर असंच राहणार आहे. पण हा मनाचा भ्रम आहे. इतिहास साक्षी आहे. जगातील सर्वात मोठ्या साम्राज्याचा अंत झाला, सर्वात मोठी वादळ शमली, तर तुमचं हे संकट कसं काय टिकून राहील? स्वतःला वारंवार बजावून सांगा, हा काळ कठीण आहे पण तो कायमचा नाही. हेही दिवस निघून जातील. चौथा, तुमच्या नियंत्रणात काय आहे फक्त त्यावर लक्ष द्या. कठीण काळात माणूस सर्वात जास्त ऊर्जा कोठे वाया घालवतो? ज्या गोष्टी त्यांच्या हातात नाहीत. त्यांचा विचार करण्यात, लोक काय म्हणतील, माझं भविष्य काय होईल, त्या व्यक्ती मला सोडून का गेली, यापैकी एकही गोष्ट तुमच्या नियंत्रणात नाही. मग तुमच्या नियंत्रणात काय आहे? आज या क्षणाला तुम्ही काय करू शकता हे तुमच्या हातात आहे. जर व्यवसाय बुडला असेल तर लोकांच्या टोमण्याचा विचार करण्यापेक्षा उद्या मी कोणतं छोटं काम करू शकतो यावर लक्ष द्या. जर तब्येत खराब असेल तर आज मी कोणता चांगला आहार घेऊ शकतो यावर लक्ष द्या. ज्या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही त्यांच्या चिंतेत विरघळण्यापेक्षा ज्या गोष्टी तुम्ही बदलू शकता
ते तुमची सगळी ताकद लावा. स्वतःशी कधीही वाईट बोलू नका आणि तेच बंद करा. संकट आल्यावर जग तर आपल्यावर टीका करतंच, पण आपण स्वतःसुद्धा स्वतःचे सर्वात मोठे शत्रू बनतो. आपण स्वतःलाच हिणवायला लागतो. मीच मूर्ख आहे, माझ्याकडून कधीही काही चांगलं होऊ शकत नाही, माझं नशीबच फुटकं आहे. मंडळी, कठीण काळात तुम्हाला जगाच्या सोबतीनंतर गरज असते, आधी स्वतःच्या सोबतीची गरज असते. जर तुम्हीच स्वतःचा हात सोडून दिला तर जग तुम्हाला कसं सांभाळेल? संकटाच्या वेळी स्वतःशी एखाद्या मित्रासारखं बोला. स्वतःच्या पाठीवर हात ठेवा आणि म्हणा, हो चूक झाली, काळ वाईट आहे, पण मी हारणारा माणूस नाही, मी यातूनही बाहेर पडून दाखवेन. स्वतःला हिंमत द्या, कारण तुमच्या आत असलेली शक्ती या जगातील कोणत्याही संकटापेक्षा खूप मोठी आहे. एक दिवसाचा प्लॅन करा. भविष्याची चिंता सोडा. जेव्हा डोंगर कठीण असतो तेव्हा थेट शिखराकडे बघितलं की पाय लटपटायला लागतात. आपण विचार करतो, बापरे, पुढची 5 वर्षे मी कसा जगणार, माझं कर्ज कसं फेडणार, एवढा मोठा विचार केला की मन दडपणाखाली येतं. अशा वेळी संपूर्ण आयुष्याचा विचार करू नका. फक्त आजचा दिवस बघा. स्वतःला सांगा, मला पुढच्या 5 वर्षाचं माहीत नाही, मला फक्त आजचा हा दिवस नीट काढायचा आहे. आजच्या दिवसात मला जे शक्य आहे ते मी प्रामाणिकपणे करेन. जेव्हा तुम्ही आयुष्याला 1 वर्षावरून एका दिवसावर आणून ठेवता तेव्हा संकटाचा आकार आपोआप लहान होतो. एक दिवस करत माणूस अख्खा समुद्र पार करू शकतो. विचार करायला लावणारा सखोल संदेश. मंडळी, सोन्याला जोपर्यंत आगीत तापवलं जात नाही तोपर्यंत त्यांचे दागिने बनत नाहीत. हिऱ्याला जोपर्यंत घासले जात नाही तोपर्यंत त्याला पैलू पडत नाहीत. कठीण काळ हा तुमच्या आयुष्याची आग आहे, जी तुम्हाला जळण्यासाठी नाही तर तुमच्यातली शुद्ध सोनं बाहेर काढण्यासाठी आली आहे. ज्या व्यक्तीने कधी अडथळे पाहिले नाहीत, ज्याने कधी दुःख अनुभवलंच नाही, ती व्यक्ती कधीच मानसिकदृष्ट्या मजबूत बनवू शकत नाही. आज तुमच्यावर आलेली ही वेळ तुम्हाला भविष्यातील एक मोठ्या यशासाठी तयार करत आहे. देवाने किंवा निसर्गाने तुमच्यावर हा प्रसंग आणला आहे, कारण त्याला माहीत आहे की हा प्रसंग झेलण्याची आणि यातून जिंकून बाहेर पडण्याची ताकद फक्त आणि फक्त तुमच्यातच आहे. आज जरी डोळ्यात पाणी असेल, आज जरी खिसा रिकामा असेल, आज जरी सगळे सोडून गेले असले, तरी स्वतःवरचा विश्वास कधीच गमवू नका. हे आयुष्य खूप सुंदर आहे आणि हे संकट तुमच्या आयुष्याचा एक छोटासा भाग आहे. संपूर्ण आयुष्य नाही. पाय रोवून उभे राहा. वादळ शमणारच आहे. मित्रांनो, जर आज तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी अशा कठीण परिस्थितीतून जात असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करून एक छोटीशी हिंमत नक्की द्या. तुमचे एक शहर कदाचित कोणाचे तरी खचलेले आयुष्य वाचवू शकते. तुम्हाला या 6 गोष्टींपैकी कोणती गोष्ट मनाला सर्वात जास्त भावली आहे किंवा सध्या तुमच्या मनाची काय स्थिती आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी तुमच्या प्रत्येक कमेंट वाचत असते. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच कठीण काळात मन खंबीर करणाऱ्या विचारासाठी आपल्या मानवी विचार चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात. तुमची ही फॅमिली नेहमी तुमच्यासोबत आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शांत राहा, खंबीर राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.